तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. तुम्हाला समजलं असेल की भावनो, थंबनेलला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेला भावनो. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला भावनो. आजचा टॉपिक असणारे भावनो, आपण काय केले आहे, जे गणेशोत्सव मंडळ असणारे भावनो, त्यांच्या निमित्त आपण काय करणार आहे, लोगो डिझाईन करणार आहे भावनो. फुल टू एडिटेबल असा भावनो तुम्हाला गोल्डन इफेक्टमध्ये मी काय केलेलं पूर्ण लोगो प्रोव्हाइड केलेला आहे. त्याची PST फाईल भेटणार आहे तुम्हाला भावनो. ती आपल्या मोबाईलमध्ये पण ओपन होणार आहे. ते कसे ओपन होणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सर्व समजावून सांगणार आहे भावनो. चला सुरू करूया आजच्या टोटल भावनो. 3 स्टेपमध्ये जो पासवर्ड असणार आहे, पासवर्ड टाकून फाईन अनझिप करून घ्यायचे. ओके, एवढं सर्व तुम्हाला मी समजावून सांगते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे बघू शकता, इमेजवरती यायचं आहे. इमेजमध्ये आपण साईज काय ठेवलेलं पहिलं बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला लोगो बनवताना कोणतीच अडचण येणार नाही प्रत्येक वेळी, लक्षात ठेवा. ओके, विड्थ आपण ठेवलेली आहे 10 इंचेसमध्ये ठेवलेली आहे, बघू शकता ओरिजिनल साईज. ओके, विड्थ असणार आहे 10 आणि इंचेस असणार आहे 10. ओके, इंचेस आणि रेझोल्युशन असणार आहे 300 पिक्सल. हे 300 पिक्सल पेक्षा तुम्ही जास्त पण येऊ शकता. जेवढी तुमची रॅमची किंवा तुमच्या सिस्टमची कॅपॅसिटी असेल जास्त MB लोड करण्याची, तेवढी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही रेझोल्युशन 600 DPI इथपर्यंत ठेवू शकता. ओके, ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला एक बॅकग्राऊंड असं सेट केलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं क्रिएट करायचं म्हणून ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व समजावून सांगणार आहे. बॅकग्राऊंडला बघू शकता मी आपण काय केलेलं आहे, एक पूर्ण असा एक जसं की बघू शकता येल्लो आणि ऑरेंज या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण एक कलर घेतलेला आहे. ओके, नॉर्मली बेसिकली कलर आहे जो बॅकग्राऊंडला यूज होणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता त्याच्यावरती आपण काय मारले 2 स्पॉट, जेणेकरून तुम्ही कुठे इंस्टाग्रामला किंवा कुठे पोस्ट वगैरे सोशल मीडियाचे जे पोस्ट बघितले असेल त्याच्यामध्ये असा एक लुक असतो की जेणेकरून मध्ये लाईट कलर असतो आणि बॅकग्राऊंडला डार्क कलर असतो, लक्षात ठेवा. त्या कॉम्बिनेशनमध्ये आपण काय केलेलं आहे बघू शकता, एक स्पॉटलाईट मारलेली आहे. ते स्पॉटलाईट कशी मारलेली आहे इथे बघू शकता. ब्रश घेतलेला आहे, सिंपल एक ब्रश आहे. मी तुम्हाला ब्रशवरती व्हिडिओ येणार आहे भावनो, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मी सर्व जे मी वापरणारे जे ब्रश आहेत ते सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी नक्की कमेंट करा ब्रशेसवरून. ओके, त्याच्यानंतर हे स्पॉट आपण इथे फक्त स्पॉट एक मारलेला आहे. तो स्पॉट मारल्याच्यानंतर त्याला आपण काय केलेलं आहे, हार्ड लाईट. याच्यामध्ये बघू शकता हे सर्व इफेक्ट आहेत ओव्हरलेचे. त्याच्यामध्ये हार्ड लाईटचा जो इफेक्ट आहे तो इथे मारायचा आहे. ओव्हरलेचा एक इफेक्ट आहे बघू शकता. ओव्हरलेमध्ये सॉफ्ट लाईट, हार्ड लाईट, व्ह्यू लाईट वगैरे त्यापैकी हार्ड लाईट आपण मारलेला आहे, जेणेकरून जो आपला लोगो दिसणार एकदम क्रिएटिव्ह दिसणार भावनो. PST फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड करते. मोबाईलमध्ये कसे ओपन करायचे भावनो ती सांगून देतो भावनो तुम्हाला. फोटोपी ॲप्लिकेशनवर साईड आहे भावनो, लक्षात ठेवा. तिथे जायचं आणि जी PST फाईल दिली तिला पासवर्ड टाकून अनझिप करून घ्यायचं आहे आणि ओपन या बटनावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे. ॲड करताना जरा लोडिंग येईल कारण की त्याची रेझोल्युशन हाय असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सर्व हाय झाल्याच्या नंतर म्हणजे लोड होईल तुमच्या फोटोपियामध्ये. ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला लेअर पॅलेट दिसून येईल. सेम जो आता फोटोशॉपमध्ये आपला जसं आता तुम्हाला PCमध्ये जो दिसतोय त्याचं लेअर पॅलेट इकडे असतं. आणि जसं तुम्हाला मी फोटोपियाचं पाहिजे असेल तर तुम्हाला मी फोटोपियाची एक स्क्रीन साईडला दाखवून देतो. ओके, तुम्ही ती बघू शकता. त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला पाहायला भेटेल की फोटोपियामध्ये कशी PST फाईल ओपन करायची. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल, तुम्ही बघून घ्या. मी फक्त तुम्हाला आपल्या फोटोशॉपवरती PCमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतोय. लेफ्ट साईडला तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ओके, जो लेफ्ट साईडचा भाग आहे तुम्हाला त्याच्यावरती बघून घ्या. त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता, पुढे आल्याच्यानंतर एक शॅडो घेतलेली आहे. शॅडो आपण बघू शकता एक खाली ड्रॉप शॅडो, जेणेकरून जो आपला लोगो असणार आहे 3D दिसण्यासाठी. बघू शकता पहिला पासवर्ड भावनो 4545. ओके, त्याच्यानंतर जो लोगो एकदम क्रिएटिव्ह. आता बघू शकता आता हा लोगो आपण घेतलेला आहे. आता हा आपण काय केलेला आहे, एकदम सिंपल गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्याच्यानंतर ब्रशेस राऊंड सर्कल म्हणून टाईप केलं तर तुम्हाला भरपूर सारे तुम्हाला कोणता पोर्शन दिसेल माहिती आहे. फक्त हा मी बघू शकता माऊस तुम्हाला दिसत असेल. हा जो माऊस बघू शकता मी कर्सर कुठे फिरवतोय. ओके, हा जो कर्सर आहे तोच तुम्हाला भेटणार आहे गुगलवरती. फक्त तुम्हाला पूर्ण हा घेऊन यायचा आहे. घेऊन याच्यानंतर त्याला कलरफुल क्लिपिंग मास्क करायचं पाहून राईट क्लिक करायचं आहे. ह्या क्लिपिंग मास्कचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती एक रेक्टँगल किंवा कोणताही कलरचा बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याला क्लिपिंग मास्क त्या फिल करायचं आहे. किंवा त्याच्यावरती जर डबल क्लिक केलं तर त्याला ओव्हरले कलर मारून टाकायचा आहे कोणताही. जर तुम्ही ओव्हरले कलर मारला तर तुम्हाला दुसरा कलर त्याला नंतर चेंज करता येणार नाही, लक्षात ठेवा. तोच कलर राहील जो तुम्ही ओव्हरलेला माराल. एवढं सर्व समजावून सांगते भावनो, तुम्हाला आतूनपर्यंत कोणीच सांगणार नाही, लक्षात ठेवा. ओके, हा झालेला आपला लोगो जो असणार आहे एकदम बॅकग्राऊंडला, लक्षात ठेवा. जेणेकरून तुम्ही टी-शर्टला पण लावू शकता बॅकग्राऊंडला फ्रंट. प्लस तुम्ही आपल्या पोस्टर डिझाईनवर जे असते पॅम्पलेट डिझाईन किंवा पावती बुक डिझाईन त्याच्यासाठी पण तुम्ही हा लोगो यूज करू शकता. मी त्याच्यावरती पण व्हिडिओ घेऊन येणार आहे लोगो कसा सेट करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला सनचे रिफ्लेक्शन जी मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये जे वापरतोय सनचे रिफ्लेक्शन ते सर्व मी तुम्हाला याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओव्हरले मारलेले आहे. नॉर्मल तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचा सन रिफ्लेक्शन आहे. त्याला ह्याच्यामध्ये जर जाऊन तुम्ही हार्ड लाईट किंवा ओव्हरले मारला तर बघू शकता तुम्हाला एकदम लुक येऊन जाईल. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर हे जे शॅडो आहे भावनो, शॅडोचे काय असणार माझ्यावर प्लगइन आहे, तुम्हाला इथे दाखवून देतो. इथे बघू शकता ॲक्शन, हे सर्व काय असेल लॉंग शॅडो 250x80 पिक्सल. ही जे सर्व काय असणार आहे माझी प्लगइन आहे ते पण प्लगइन मी तुम्हाला देऊन टाकीन. ओके,
त्याच्यानंतर ते तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे. याच्यामध्ये जायचं, इथे बघू शकता एक प्लसचं बटन आहे आणि एक फाईलचं बटन आहे. तर इथे जाऊन काय करायचं आहे, किंवा ह्याच्यावरती जाऊन इथे इम्पोर्ट म्हणून प्लगइन वगैरे असेल, इथे बघू शकता तुम्हाला. ओके, इन्सर्ट करायचं आहे, याच्यामध्ये प्लगइन ॲड करायचं आहे. कोणतं आहे ते म्हणून शॅडोज असणार आहे. त्याच्यानंतर आता मेन मुद्द्यावरती येऊया आपण. हा जो शॅडो असणार आहे तो ऑफ करून टाकूया. इथे बघू शकता. आता आपण हे जे गोल्डन नाव आहे ते तुम्हाला कसं क्रिएट करता येईल त्याच्यावरती मेन आजचा फोकस आहे भावनो. व्हिडिओ मोठा होईल पण सर्व तुम्हाला मी समजावून सांगतोय, लक्षात ठेवा. हा इथे बघू शकता, एक तुम्हाला काय केलेलं आहे, ह्या लेअरमध्ये तुम्हाला एक आगमन 16 म्हणून काय लिहिलं आहे आपण, एक PSD फाईल आहे, सॉरी एक ग्रुपचं फोल्डर आहे, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो, फाईल आहे, सॉरी नाही, हा ग्रुप म्हणू शकतो. हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपल्याला बघू शकता तुम्हाला मी बरेच सारे याच्यामध्ये 3 लेअर दिले आहेत, एक रेड आणि 2 ब्लू बघू शकता. याच्यामध्ये हाईड केलेला आहे, सॉरी हायलाईट केलेला आहे. तर हा जो टेक्स्ट नावाचा जो दिसतोय तुम्हाला, हे फिक्स टेक्स्ट आणि FX शॅडो हे जे आहे ना ऑनच ठेवायचे. बघू शकता मी यांना जर ऑफ केले, बघू शकता माझा जो लोगो असणार आहे तो हाईड झालेला आहे. हे ऑन ठेवायचे, लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला क्रिएटिव्ह एकदम आपोआप बनणार आहे. फक्त त्या टेक्स्टवरती इथे बघू शकता एक छोटीशी फाईलचं सर्कल आहे, बघू ते ओपन करायचं आहे भावनो. दुसरा पासवर्ड आहे 3939. ओके, त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर त्या ओके फाईलवरती, तर फाईलवरती केल्याच्या नंतर एक तुम्हाला तुम्हाला काय दिसणार आहे, नगरचा विनायक. हा एक कॅलिग्राफी टेक्स्ट आहे भावनो, जे की इन्फिनिटी 23 नंबरच्या फॉन्टमध्ये क्रिएट केलेलं आहे. इथे बघू शकता त्याला आपण काय केलेलं आहे, ग्रुप केलेलं आहे. ग्रुप म्हणजे पूर्ण PNG म्हणून एक क्रिएट केलेलं आहे. तुम्हाला याला हाईड करायचं आहे, याला हाईड करून घ्या आणि ह्याच्यावरती जायचं सिम्पल लेअरवरती. इथे बघू शकता राईट साईडला कचऱ्याच्या डब्याच्या बाजूला लेअरचं बटन आहे, क्लिक करायचे आणि एक लेअर घ्यायची. आणि तुम्हाला जो मंडल किंवा तुम्हाला जर बनवायचं असेल स्वतःचा पण तुम्ही लोगो बनवू शकता DPसाठी, लक्षात ठेवा. ओके, असं नाही की गणेशोत्सव मंडळासाठीच लोगो मी गोल्डनमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. तुम्ही स्वतःचा DP वॉलपेपर वगैरे सर्व याच्यामध्ये बसवू शकता, प्रोफाईल फोटो. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सिम्पल इथं काय करायचं आहे, फाईलवरती जायचं आपल्या. ओके, फाईलवरती गेल्याच्यानंतर एक लोगो घेऊन यायचा आहे, जो तुमच्याजवळ लोगो असेल. इथं आपण डेस्कटॉपवरती जाऊया, माझ्याजवळ जे लोगो असतील ते बघूया आपण आहेत का. ओके, इथे बघू शकता श्री सिद्धिविनायक जो आता कॅलिग्राफी नाव आहे. ओके, ते मी सर्व तुमच्यासमोर काय घेऊन आलो, PNG फॉर्मॅटमध्ये घेऊन आलेलो. ओके, त्याला आपण याची साईज वाढवून द्या. लक्षात ठेवा या बॉक्सची जी पूर्ण साईज असणार आहे त्या साईजमध्ये ही डिझाईन सेट करायची. आणि इथे वरती बघू शकता तुम्हाला इथे क्लोज करायचं आहे. इथे क्लोज करून तुम्हाला इथे येस करायचं आहे. तुम्हाला जर फोटोपेमध्ये हे कसं करायचं असेल त्यावरती पण व्हिडिओ मी सांगून देईन. इथे बघू शकता एक्सपोर्टमध्ये जायचं, एक्सपोर्टमध्ये गेल्याच्यानंतर सॉरी एक्सपोर्ट नाही, आपण जेव्हा ही मी तुम्हाला दाखवेल तिथे वरती स्मार्ट ऑब्जेक्ट सेव्ह करायचं ऑप्शन येईल. ते सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे रिफ्लेक्शन त्याचं झालेलं असेल, म्हणजे जी पहिली PSD फाईल त्यामध्ये ते नाव रिप्लेस होऊन जे तुम्ही आता दुसरं नाव तुम्ही जो लोगोसाठी चेंज कराल ते तिथे झालेलं असेल. इथे बघू शकता नाव इथे तुमच्यासमोर झालेलं आहे. बघू शकता आगमन सोहळ्यामध्ये टेक्स्टमध्ये बघू शकता, या टेक्स्टमध्ये हा जी फाईल आहे त्यामध्ये जे नाव असणार आहे त्याला तो इफेक्ट बसलेला आहे. सिम्पल याला काय करायचं आहे, थोडं साईज कमी करून घ्या. काय दाबायचं, अल्ट दाबून ह्या कॉर्नरवरती जर तुम्ही आतमध्ये केले तुम्हाला काय होणार आहे, त्याची साईज कमी होत जाणार आहे. ओके, बाहेर क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपला जो साईज असणार आहे तो मेंटेन होईल. जेवढी साईज तुम्ही मोठी कराल तेवढी इथे वरती प्लसवरती बटन क्लिक करायचं आहे आणि याला स्क्रोल करून असं सर करून द्यायचं आहे. फक्त काय करा माहिती आहे, इथे वरती सिलेक्शन करताना काय करा, ग्रुपला सिलेक्ट करा. जर तुम्ही एक इथे जर लेअरला सिलेक्ट केलं ना तर काय होईल, तुमची एक लेअर याच्यावरती, आता समजा मी बाहेर क्लिक करतोय. ओके, तुम्ही आता इथे वरती लेअरवरती क्लिक केलं आहे आणि जर तुम्हाला हा जो लोगो सिद्धिविनायक जे नाव असणार आहे ते तुम्हाला समजा इथे वरती न्यायचं आहे आणि तुम्ही याच्यावरती क्लिक करून असं वरती नेलं ना तर काय होईल माहिती आहे, ते तुमच्या आतला जो इफेक्ट आहे ना तो वरती जाईल, पूर्ण नाव वरती नाही जाणार. बघू शकता तुमच्यासमोर मी आता स्क्रोल करून दाखवलं. याला काय करायचं, Ctrl+Z मारायचं आहे. Ctrl+Z मारल्याच्यानंतर सिम्पल ह्याला लेअरवरती आहे त्याला ग्रुपमध्ये करायचं. ग्रुपमध्ये केल्याच्यानंतर हा पूर्ण सिलेक्ट होईल एक ग्रुप, लक्षात ठेवा, कारण की आपण हा ग्रुपमध्ये लेअरमध्ये ॲड केलेला आहे. त्या ग्रुपला पूर्ण जिथं तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही ॲड करू शकता किंवा याचे अल्ट दाबून याचा जो साईज असणार आहे तुम्ही कमी करू शकता आणि इथे प्लसवरती क्लिक करू शकता. तुमचा जो लोगो आहे तो लोड घेऊन आणि एकदम ओके मध्ये सेट होऊन जाईल. फक्त लक्षात ठेवा इथे सिलेक्शन करताना ग्रुपवरती सिलेक्शन करा, PCमध्ये असेल तर. ओके, एक जर तुम्हाला लेअर करायचे असेल तर याला सिम्पल इथे लेअरवरती क्लिक करा, तुम्हाला इथे लेअरवरती म्हणजे चेंजेस करायला येईल. ओके, तर एवढंच आहे भावनो आजच्या व्हिडिओमध्ये. भावनो तिसरा पासवर्ड आहे 9999. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनरसाठी व लोगो डिझाईनसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.